यानंतर आपल्या सर्वांचे लाडके मित्र गोविंद जाधव यनपेकर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे। विलास जाधव यांचा सन्मान करण्यासाठी मी सुनील शिंदे यांना विनंती करतो की विलास जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। पुढे उभं राहा, पुढे तिथे उभं राहा। चल द्या। यानंतर मी दशरथ चाळके यांना विनंती करतो की गोविंद जाधव यनपेकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। दशरथ चाळके। हॅलो 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 आपल्या समोर सादर होत आहे श्री अष्टविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण। मुख्य गायक आहेत दिवाण राजपूत, रिदम वादक आहेत हॅलो हॅलो दीपक शेलटे, चकोवादक आहेत किशन चाळके, दत्तराज उत्तेकर आणि साथ संगतीला आहेत किशोर चव्हाण, विजय चव्हाण, आनंद पाटील, प्रदीप गोरिवले, अबप्पा विठ्ठल गडशे आणि रमाकांत राणे। परीक्षकांच्या माहिती करता भजन अनुक्रमांक क्रमांक आहे 5 आणि भजन क्रमांक आहे 4। हॅलो 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 अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र कया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वरा कुंडली कवरदा अरे देवा ज्ञानेश्वर संत तुकाराम श्री गणपती गजानन छत्रपती शिवाजी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राजा राम राजा राम कृष्ण हरी राजा राम
जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे सावन राम कृष्ण हरी सावळ राम कृष्ण हरे सावळ राम कृष्ण राम कृष्ण हरी आ आ आ गिरिधारी गोवर्धन गिरिधारी राम राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे राम कृष्ण राम कृष्ण हाय लावण्याचा गाभा गाभा हाय लावण्याचा गाभा ते लोक्याची शोभा लावण्याचा गाभा ते लोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरी विटेवरी उभा पंढरी विटेवरी उभा पंढरी त्रैलोक्याची शोभा लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरी विटेवरी उभा पंढरी पंढरी त्रैलोक्याची शोभा लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा पाऊले गोजिरी श्रीमुख शोभले पाऊले गोजिरी श्रीमुख शोभले पाऊले गोजिरी श्रीमुख शोभले पाऊले गोजिरी श्रीमुख शोभले ध्यान मिरविले भीमातीरी ध्यान मिरविले भीमातीरी लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरी विटेवरी उभा पंढरी विटेवरी उभा पंढरी जयंती माळा किरीट कुंडले वजयंती माळा किरीट कुंडले जयंती माळा किरीट कुंडले जयंती माळा किरीट कुंडले परिधान केले पीतवस्त्र परिधान केले पीतवस्त्र
तो आम्ही देखील दृष्टी भरी, तो आम्ही देखील दृष्टी भरी, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा, लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा. विठेवारी ओबा पंढरी, विठेवारी ओबा पंढरी, विठेवारी ओबा पंढरी, पंढरी. आय कानोबा खेड डाव जाऊ नको रडी, कानोबा खेड डाव जाऊ नको रडी, कानोबा खेड डाव जाऊ नको रडी, कानोबा खेड डाव जाऊ नको रडी. कानोबा खेड डाव जाऊ नको रडी, कानोबा खेड डाव जाऊ नको रडी, कानोबा खेड डाव जाऊ नको रडी, कानोबा खेड डाव जाऊ नको रडी. किती घराची रे घोडी, किती घराची रे घोडी, गडियाला तिथून डाव दिला झोकून, गेला गुड घेवा कोण, गेला गुड घेवा कोण. किती कराची रे गोडी, किती कराची रे गोडी, मला 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 भेटताशी आज आला तुझ्यावरी रात, नाही गुंतीची लाज, नाही गुंतीची लाज, किती कराची रे गोडी, किती कराची रे नाम म्हणे सकळ धन्य धमाजीचे कुळ, नाम म्हणे सकळ धन्य धमाजीचे कुळ, नाम म्हणे सकळ या नामाची आहे मला गोडी, तुझ्या नामाची आहे मला गोडी, किती कराची रे गोडी, किती
राखील रे कुरकोडी कुंडली कवरदाय श्री ज्ञानदेव हरिनाथ रामकृष्ण. खूप छान, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अष्टविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण मुख्य गायक होते दिवाण राजपूत आणि रिदमवादक होते हरिभक्तपरायण दीपक शेलटे. यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप छान या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. मी परीक्षकांना विनंती करतो की मंडळाला 2 शब्द मार्गदर्शन करायचं आहे. हॅलो. दादा त्या माईकला मॉनिटरला आवाज द्या ना. त्या मॉनिटरला आवाज येत, हॅलो. मंडळालाच आवाज येत नाही. काय बोलतात ते? हॅलो चेक. हॅलो 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 चेक. अष्टविनायक भजनी मंडळ. बरोबर. काय आहे? याच्यात एक विशेष गोष्ट बघा अशी आहे की सर्वच एकदम वयस्कर आहेत बघा सगळेच. बरोबर आहे की नाही? अगदीच फक्त वादक जर सोडले तर सर्वांचं वय आय थिंक 50च्या पुढे असं आहे. आपण असं गृहीत धरू शकतो. 40. हा. तर ते एक चांगलं आहे. कारण काय आहे की सगळं तुम्ही व्यापातून एवढ्या दिवसभराचा आपला जे काय सर्व्हिस असते ते करून नंतर परत येऊन भजन करणं किंवा अभंग एवढ्या आवडीने म्हणणं खूप खूप मोठी गोष्ट आहे बघा. आणि कोरस उत्तम होता. जे लीड गायक करत होते त्यांचंही खूप छान प्रकारे गाण्याचं झालं. सर सांगतीलच. आणि रिदमचं शिक्षणही चांगलं आहे. त्यांचंही शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे दिसतंय त्याच्यातून हातातून वाजवण्याचं उत्तमच आहे. धन्यवाद. मी मंडळाचे सदस्य गणेश चाळके यांना विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन या मंडळाचा यथोचित सन्मान करायचा आहे. गणेश चाळके, अष्टविनायक रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण, एवढे लांबून आपण आलात, या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल ज्योतिर्लिंग ओंकार रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे सदस्य गणेश चाळके यांना विनंती करतो की या मंडळाचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. ज्योतिर्लिंग ओंकार रेल्वे प्रवासी भजन मंडळ मानखुर्द वासी 32व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा व प्रथम भव्य दिव्य अशी रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी या दिवसभरामध्ये 18 भजन मंडळ सहभाग घेणार आहेत. आणि आतापर्यंत आपल्या समोर 4 भजन मंडळाचं सादरीकरण झालेलं आहे. या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असणारे मान्य श्री सुरेश नथुराम पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं आहे. मी काशीनाथ पवार माऊली यांना विनंती करतो की पवार माऊलींचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात आणि मंडळाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल या ठिकाणी साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. शॉल घ्या. यानंतर शंकर पवार साहेब, संस्थापक अध्यक्ष हनुमान नागरी पतसंस्था, यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी शंकर पवार साहेब यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मी बाळाबुवा यांना विनंती करतो की शंकर पवार साहेब यांचा या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ देऊन व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करायचा आहे. शंकर पवार साहेब, संस्थापक अध्यक्ष हनुमान नागरी पतसंस्था.